नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं टेकलर्न मराठी चॅनलमध्ये. चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की ऑनलाईन पद्धतीने आपण ई आधार कार्ड जे पीडीएफ स्वरूपात आपल्याला भेटतं, ते ई आधार कार्ड कशा प्रकारे डाउनलोड करू शकतो आणि ते आधार कार्ड जे आहे आपण कुठेही यूज कसं करू शकतो. तर याबद्दल आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर सगळ्यात पहिले तुम्हाला काय करायचंय, ई आधार काढण्यासाठी गव्हर्नमेंटची एक वेबसाईट आहे. त्यासाठी तुम्ही क्रोम किंवा एज कुठलंही एक ब्राउझर खोला आणि त्यामध्ये UIDAI असं टाईप करा. टाईप केल्यानंतर ना तुम्हाला पहिलीच एक वेबसाईट आहे UIDAI म्हणून, त्यावरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर ना एक होम पेज तुमच्या समोर येईल गव्हर्नमेंटच्या UIDAIच्या वेबसाईटचं. त्यावरती गेट आधारवरती क्लिक करा. त्यावरती क्लिक केल्यानंतर ना थोडंसं खाली आले ना, की डाउनलोड आधारचं एक ऑप्शन तुम्हाला भेटेल. त्यावरती क्लिक करा आणि डाउनलोड आधारवरती क्लिक केल्यानंतर ना असा इंटरफेस तुमच्या समोर येईल. तर त्यामध्ये तुम्ही तुमचा आधार नंबर टाकायचा 12 डिजिटचा आणि जो कॅप्चा आहे तो कॅप्चा इथं भरायचा आहे. कॅप्चा इथं भरल्यानंतर ना सेंड ओटीपी वरती क्लिक करायचंय. सेंड ओटीपी वरती क्लिक केल्यानंतर ना खाली तुम्हाला ओटीपी येईल. तुमचा जो आधार बरं यासाठी ना तुम्हाला तुमचा जो आधार आहे, त्या आधारला मोबाईल नंबर लिंक असणं गरजेचं आहे. मोबाईल नंबर जर लिंक नसेल, तर तुम्ही ई आधार डाउनलोड करू शकत नाही. ठीक आहे. तर सिंपल तुम्ही तुमच्या मोबाईलवरती जो पण ओटीपी येईल, तो ओटीपी तुम्हाला तिथं टाकायचा आहे आणि खाली काही प्रश्न विचारले जातात, की डिड यू नो दॅट यू कॅन ऑर्डर रिप्रिंट आधार लेटर फ्रॉम UIDAI वेबसाईट. तर ते तुम्हाला जर माहिती असेल तर ते ऑप्शन सिलेक्ट करा. माहिती नसतील तर तुम्ही कुठलेही 1-2 म्हणजे कुठलेही ऑप्शन सिलेक्ट करू शकता आणि खाली व्हेरिफाय आणि डाउनलोड वरती तुम्ही क्लिक करू शकता. आता व्हेरिफाय आणि डाउनलोड वरती क्लिक केल्यानंतर ना तुमचं आधार कार्ड जे आहे ते डाउनलोड होईल. पण डाउनलोड झाल्यानंतर ना ती जी फाईल असेल ती फाईल पासवर्ड प्रोटेक्टेड असते. पासवर्ड प्रोटेक्टेड असते म्हणजे काय? तर त्या फाईलला एक पासवर्ड असतो म्हणजे कुणीही कुणाचं आधार कार्ड ओपन करू नये म्हणून गव्हर्नमेंटनं काय केलेलं आहे, तुमचं जे नाव आणि तुमची डेट ऑफ बर्थ आहे, त्याचं कॉम्बिनेशन मध्ये एक पासवर्ड ठेवलेला असतो, जो तुम्हाला माहिती असतो. तर तुमच्याकडे जर सपोज जुनं आधार कार्ड असेल, तर ते जुनं आधार कार्ड घ्या आणि त्यावरती बघा, की तुमचं स्टार्टिंग त्या आधार कार्डवरती तुमचं आडनावाने सुरुवात आहे, की नावाने सुरुवात आहे. जर नावाने सुरुवात असेल, तर नावाचे पहिले 4 अक्षर घ्या आणि ते कॅपिटलमध्ये टाकायचे आणि तुमचं जन्म तारखेचं इयर जे असतं, ते टाकायचं असते. ठीक आहे. तर ते ज्यावेळेस तुम्ही टाकता, त्यावेळेस तुमचं आधार कार्ड ओपन होतं. आता सपोज काही लोकांचं असं असेल, की त्यांचं आडनाव आधी असेल आणि नाव शेवटी असेल म्हणजे तर त्या व्यक्तींना काय करायचंय, की त्यांचं आडनाव जे पण तुमच्या आधारवरती असेल, ते स्टार्टिंगचं जे नाव किंवा आडनाव असेल, त्याचे पहिले 4 अक्षर कॅपिटलमध्ये म्हणजे मोठ्या अक्षरामध्ये कॅपिटलमध्ये टाकायचे आणि जन्मदिनांचं वर्ष टाकायचंय. आता जर सपोज एखाद्याचं आधार कार्ड जर हरवलेलं असेल आणि त्याला जर माहिती नसेल, की त्याच्या आधार कार्डवरती काय होतं, तर शक्यतो आधार कार्डवरती आपलं एकतर नावाने सुरुवात होते किंवा आडनावाने सुरुवात होते. तर तुम्हाला काय करायचंय, पहिल्यांदा पासवर्ड टाकून बघायचं. तुमच्या नावाचे 4 अक्षर टाकायचे आणि जन्मवर्ष टाकायचे. नाही ओपन झालं तर आडनावाचे पहिले 4 अक्षर टाका आणि तुमचं जन्मवर्ष टाका. तर अशा प्रकारे तुम्ही तुमचं आधार कार्ड जे आहे, ते आधार कार्ड डाउनलोड केल्यानंतरनं ओपन करू शकता. जर व्हिडिओ जर आवडला असेल, तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी असेच माहितीपूर्ण व्हिडिओ जे आहेत, ते वेळोवेळी या चॅनलवरती आपण अपलोड करत राहू. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.